हे पहा, माझं म्हणणं असं आहे की हे जे सगळं तत्वज्ञान आता हे जे काही त्यांनी कायद्याचं ज्ञान सांगितलं, हे ज्ञान जरा तुम्ही तामिळनाडूमध्ये जाऊन सांगता का हो? आमचा मराठी माणूस किंवा आम्ही मराठी माणूस एवढे सहिष्णू आहोत. एक मिनिट, आम्ही एवढे सहिष्णू आहोत की आम्हाला समोरचा माणूस मराठी नाही दिसल्यावर आम्ही हिंदी सुरुवात करतो. म्हणजे आम्ही त्यांच्यावर किती प्रेम करतो की त्यांना मराठी येत नाही गृहीत धरतो. पण मला सांगा, महाराष्ट्रामध्ये राहायचंय, तुम्हाला व्यवसाय करायचा आहे तर तुम्हाला मराठी आली पाहिजे, हा आग्रह याच्यात कुठं चूक आहे मला सांगा ना. मला आठवतं, अगदी माझे वडील हे हैदराबाद स्टेटमधून ज्यावेळेस मराठवाडा महाराष्ट्रात आला, त्यांची मातृभाषा मराठी असून सुद्धा त्यांना मराठी 7वीचा पेपर द्यावा लागला. आज IPS IAS ऑफिसरला सुद्धा मराठीचा भाषेचा पेपर देऊनच महाराष्ट्रात नोकरी करता येते. मग तुम्हाला आमच्या राज्यात आमचा परवाना घेऊन जर कुठलं वाहन चालवायचं असेल तर तुम्हाला मराठी कळालंच पाहिजे. ही सक्ती समजा, हा आग्रह समजा, हा विनंती समजा, काही समजा, याच्यात बदल होण्याचं काही कारण नाही. कुणावरही यात अन्याय नाही. वर्षानुवर्ष तुम्ही इथं राहतात, तुम्हाला मराठी आली पाहिजे आणि तुम्हाला मराठी बोलता आलं पाहिजे. महाजन साहेब, मराठी या महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला यायला पाहिजे, हा खरोखर आग्रह योग्य आहे आपला. पण हा कायदा म्हणून आपण लागू करू शकतो का? ज्या पद्धतीचा विरोध रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनांकडनं होतोय, अनेक काही नेते त्यांच्या पाठीशी आहेत, सदावर्तेंसारखे कायद्याचे जाणकार त्यांची बाजू मांडतात. यांच्या संघटनेतल्या नाही ऐकून घ्या, नाही तुम्ही माझं एक म्हणणं ऐकून घ्या. यांच्या संघटनेतल्या काही लोकांच्या सोशल मीडियावर क्लिप आहेत की आम्ही जर निघून गेलो तर ही मुंबई चालेल का, आम्ही जर निघून गेलो तर हा महाराष्ट्र चालेल का. परिवहन मंत्र्याची स्वतःची क्लिप आहे महाजन साहेब. मला सांगा, परिवहन मंत्र्याची स्वतःची सदावर्ते साहेब, त्यांच्या मतदारसंघातली बोली भाषा हिंदी आहे. तुम्ही एक पहा, तुम्ही माझं पूर्ण होऊ द्या, नंतर तुम्हाला बोला. माझं म्हणणं, अशा प्रकारे तुम्ही धमक्या कशा देऊ शकता? तुम्ही महाराष्ट्रात जर तुम्ही सोडून जायचं असलं जा ना. कोरोनाच्या काळात तुम्ही गेलात ना, का महाराष्ट्र थांबला का? पण तुम्हाला पोट भरायला पुन्हा कोरोनाच्या काळानंतर इथं यावंच लागलं ना. आणि आम्ही तुम्हाला असं काय वाईट सांगतोय किंवा आम्ही तुम्हाला असं कुठं सांगतो की MA BA चे पेपर द्या मराठीचे? सर्वसाधारणतः मराठी लिहिता वाचता आली पाहिजे एवढीच अपेक्षा आहे. सर्वसाधारण रिक्षा चालकाला, टॅक्सी चालकाला मराठीत किमान 10 वाक्य तरी बोलता यायला पाहिजेत, अशी एक साधारण अपेक्षा आहे. सदावर्तेजी, ही जर अपेक्षा आपण स्वीकारणार नसू तर तुम्हाला वाटतं का की हा कायदा होऊ शकत नाही? आता सन्माननीय महाजन साहेब, महाजन काकांनी 2-3 गोष्टी उल्लेखल्या, त्याचं उत्तर देणं फार आवश्यक आहे. त्यांनी IAS IPS ऑफिसरला बोलता आलं पाहिजे असं सांगितलंय. IAS IPS ऑफिसर ही परीक्षा सर्वांकच देशातली 1 नंबरची परीक्षा मानली जाते, अवघडात अवघड. त्या लोकांना पास होण्यासाठी 5 अटेम्प्ट आणि 5 वर्ष ती पास होण्यासाठी लागतात. 5 वर्ष मराठीची परीक्षेसाठी पास होण्यासाठी दिलेत. आणि तुम्हाला सांगतो, तरी सुद्धा त्यातही नापास झालेल्यांचे नंबर आणि नाव मी सांगू शकतो तुमच्या चॅनलवर. मी सर्व्हिस लॉ मधला माणूस आहे, मी खोटं कधी बोलणार नाही. आणि महाजन काकांनी प्रश्न उपस्थित केला म्हणून मी सांगतो. मुद्दा दुसरा तुम्हाला सांगतो, ज्या प्रकारे आपण म्हणत आहात की म्हणजे लोक पोट भरायला, तुम्हाला सांगतो बिझनेस आणि सरकारी नोकऱ्या ह्याच्यामध्ये फरक आहे. बिझनेसमध्ये पोट भरायला येणं म्हणजे काय? ते सदावर्तेजी, आपल्याला मुद्दा कायदा होऊ शकतो का त्याच्या विरोधात, त्या संदर्भात, या संदर्भात एक कायद्याचे जाणकार म्हणून तुम्ही सांगा. आपल्याकडे वेळ अतिशय कमी आहे. मी तुम्हाला सांगतो अशा प्रकारचा मी तुम्हाला सांगतो अशा प्रकारे 2017 मध्ये प्रयत्न झाला. तो 2017 मधला कायदा एकदा रद्दबादल ठरलेला आहे.